हो येस हो सर येस. ओके. आता काय करायचं पहिली गोष्ट, जर तुम्हाला अशा केसमध्ये इथं तुम्हाला व्हेरिएबल वगैरे येत नाही, सोपं डिबग ह्याला डबल क्लिक करा, ब्रेक पॉईंट ऑन. सगळ्यांना मान्य ही गोष्ट? राईट. ह्या किडा दिसतो सगळ्यांना, ह्याच्या साइन करा. स्टील तुमची व्हॅल्यू येत नाहीये, ह्याला राईट क्लिक करा. बघा हा नंबर आहे ना, त्याला ज्याची व्हॅल्यू बघायची त्याला राईट क्लिक करा हा आणि ते ऍड वॉच म्हणा. बघा ऍड वॉच, वॉच दिसते तुम्हाला, हे करा. आलं का? एक मिनिट. वॉच ना. राईट क्लिक वॉच. तुम्हाला फोटो पाठवू का? स्क्रीनशॉट नाही घेता कारण हे जायला निघेल तोपर्यंत. फंक्शन प्रिंट स्क्रीन ना, माझं काय फंक्शन प्रिंट स्क्रीन. ठीक आहे, हे माझं वेगळंच काय ते ओपन होतं बघा काहीतरी. कटलं का सगळ्यांना आता? ऑल सेट आहे? येस सर. येस सर. ओके. आता आपल्याला करायचे जावाचे डेटा टाइप करायचे. ठीक आहे, आपला टॉपिक आता रेकॉर्डिंग ऑन केलेला आपण, राईट. आज आपला जावाचे डेटा टाइप, ह्याला मी जास्त वेळ नाही घालवणार, मी ह्याला मॅक्स 5 मिनिटं घालवणार, कारण त्याच्यापेक्षा पलीकडे जास्त हे खेळण्यात पॉईंट नाहीये. जावाचे जे डेटा टाइप्स आहेत, हा मी तुम्हाला फोटो पाठवतो. यार कुठे गेला तो फोटो? हा भारी फोटो आहे, हा फोटो पाठवतो, ग्रुपवर टाकतो, कारण ह्याच्यात एकच मिनिट मला. एकच मिनिट. ठीक आहे. कुठे गेलो आपण? कुठे होतो आपण आतापर्यंत? हा, डेटा टाइप बद्दल होतो, राईट. मला तो फोटो तुम्हाला पाठवायचा, राईट. कॉपी इमेज याला केलं आपल्या दोन्ही ग्रुपमध्ये. जर तुम्ही ऑलरेडी दोन्ही ग्रुपमध्ये असं एका ग्रुपमध्ये लेफ्ट व्हा, कारण मी दोघांना पाठवणार आहे, कोणावर अन्याय नाही करणार आहे. सो तुम्ही राहिलं तर चालून द्या, नाही राहिलं तर चालून द्या. अरे राईट, ह्याला पण आला, राईट. बरोबर. तर डेटा टाइप बद्दल बोलूया. बेसिक 2 टाइपचे डेटा टाइप असतात, एक असं प्रिमिटिव्ह आणि एक असं नॉन प्रिमिटिव्ह असतो. ठीक आहे, हे सगळ्यांना पटतंय? प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह असं. आता प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह बद्दल छोटंसं तुम्हाला एकदम ह्यातलं तुम्हाला एक वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला एकदम इझी पडेल. प्रिमिटिव्ह म्हणजे काय असतं? अरे यार, काय कटकट आहे. ओके, प्रिमिटिव्ह म्हणजे काय बघा, इन्क्लूड बुलियन, कॅरेक्टर, बाईट, शॉर्ट, इंटिजर. आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे कसं? क्लास आहे, इंटरफेस नाही. म्हणजे शॉर्टकट मध्ये जर बोलायला गेलं, नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय? ज्याचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकता. काय कळतंय? ज्याचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकता त्याला म्हणतात नॉन प्रिमिटिव्ह. ज्याचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकत नाही त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह. जसं इंटिजर, कॅरेक्टर ह्यांचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकत नाही, राईट. ते पार्ट येतात. सगळ्यांना पटलं? कोणाला डाऊट आहे का त्या केसमध्ये? सर थोडंसं ऑब्जेक्टला डिफाईन करू शकता का? हा, आपण ऑब्जेक्टला करायचे थोड्या दिवसांनी, होती मे बी की उद्या परवा आपण डिफाईन करणार आपण. ठीक आहे, मी तुम्हाला सांगाल त्याबद्दल. तो प्रिमिटिव्ह एक महत्वाचा आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाइप. एकच मिनिट द्या. आता हे मला पॉइंट मध्ये बोलायचं, राईट. प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय बघा. ज्याला तुम्हाला ऑब्जेक्ट बनवता येत नाही असा टाइप आहे, आणि ही साईज फिक्स असते. ओके, एवढंच लक्षात ठेवा प्रिमिटिव्ह बद्दल. मी आपल्या नोटपॅड मध्ये आता ओपन करायला चालू करतो. ओके, ठीक आहे. मेन 2 टाइप आहे, एक आहे प्रिमिटिव्ह आहे आणि दुसरा आहे नॉन प्रिमिटिव्ह, राईट. प्रिमिटिव्ह बद्दलचे मी पॉईंट सांगितले तुम्हाला. हे टोटल 8 पॉईंट्स आहे टोटल. हा पहिला पॉईंट झाला. बरोबर आहे. येस. हा दुसरा पॉईंट झाला आणि हा तिसरा पॉईंट. ह्या प्रिमिटिव्ह मध्ये काय सीन आहे माहिती आहे का? ह्या प्रिमिटिव्ह मध्ये तुमची जी साईज आहे ती फिक्स आहे, ह्याच्या पलीकडे तुम्हाला जाताच येणार नाही. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये तुमचं काय येतं? अरे येतं, इंटरफेस येतं. अरे येतं, इंटरफेस येतं आणि तुमचं स्ट्रिंग येतं.
ठीक आहे. आता आता तर मला कोणीतरी क्वेश्चन विचारला होता ऑब्जेक्ट बद्दल बोललो होतं, राईट. ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. आता एकदम सिम्पल लॉजिक सांगतो. आता ऑब्जेक्ट म्हणजे कसं असतं, तुम्हाला एक गोष्ट घ्यायची आणि तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी परफॉर्म करायचं. जसं तुम्ही कार घेतलं, कार एक ऑब्जेक्ट समजा. त्या ऑब्जेक्ट बरोबर तुम्ही काय काय करू शकता, गाडी चालू शकता, गाडीचे दरवाजे फोडू शकता, काही पण करू शकता, राईट. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टी ऑपरेशन, ज्याच्यावर तुम्ही ऑपरेशन करणार आहे, ज्यावर त्याला म्हणता, तुम्ही त्याला काय म्हणायचं, त्याला हा ऑब्जेक्ट सर. बोलायचं. हा, कोणते म्यूट करता का प्लीज यार. आता कळालं तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं. ऑब्जेक्ट म्हणजे अशी वस्तू किंवा अशी गोष्ट ज्याच्यावर तुम्ही ऑपरेशन करू शकता. यू कॅन परफॉर्म दी ऑपरेशन. सगळ्यांना पटलं का? येस सर. जसं की हा नोटपॅड आहे. ह्या नोटपॅडचे ऑपरेशन काय काय येतील. मी राईट करू शकतो, इथे कुठे तर क्लिक करू शकतो, क्लिअर करू शकतो, क्लिअर ऑल करू शकतो, सेव्ह करू शकतो. हे काय झाले त्याचे, ऑब्जेक्ट. नाही हे ते ऑपरेशन झाले, ऑपरेशन ऑपरेशन झाले. तर ह्या केसमध्ये माझा नोटपॅड हा माझा काय झाला, एक ऑब्जेक्ट झाला आणि आय एम गोइंग टू परफॉर्म दी ऑपरेशन ऑन इट. ते काय झाले, तुमचे ऑब्जेक्टचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन परफॉर्म करायचं का सर? एक्झॅक्टली. आपण ऑपरेशन हे ऑब्जेक्टवर परफॉर्म करतो. ओके. हे बेस्ट ऑप्शन आहे, कन्सेप्ट आहे ऑब्जेक्टची. आता क्लास काय असतो, आता तुम्ही जावामध्ये गेला ना, जावामध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट ह्या एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी ना, त्याशिवाय काम होत नाही. म्हणजे क्लासला जर मी म्हणायला गेलो, क्लास हा कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट आहे. काय हा, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट आहे असं म्हणू शकतो मी, शॉर्टकट वर्ड मध्ये बोलायचं गेलं तर. कारण काय करणार आहे, क्लासच्या आतमध्ये ऑब्जेक्ट टाकणार आहे आणि त्या ऑब्जेक्टला मी कुठं पाहिजे ते कॉल करणार आहे आणि त्याच्यावर मी काय ऑपरेशन क्रिएट करणार आहे. सगळ्यांना पटलं का आता. हे एक सोपं सांगतो. क्लास म्हणजे कसं माहिती आहे की मोठी फॅमिली आहे. बघा आता एक मोठी फॅमिली म्हणजे क्लास आहे, त्यात खूप सारे मेंबर्स आहेत. ते मेंबर्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट आहे. एक पूर्ण फॅमिली काय, 4 जणांची फॅमिली काय, बेस्ट ऑप्शन आहे. आई वडील मुलगा आणि मुलगी, 4 जण ऑपरेशन आहे. जर तुम्ही ऑब्झर्व करा, ह्या 4 जण प्रत्येकाचं सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाचं एक दिनचर्या असते, बरोबर की नाही. मग ऍक्टिव्हिटी असं म्हणजे ते काय करतात न कळपणे, ते त्यांचे ऑपरेशन करतात. म्हणजे हे तुमची एक फॅमिली, नथिंग युअर क्लास, एकदम शॉर्टकट मध्ये. आणि ते ऑब्जेक्ट म्हणजे काय झालं या केसमध्ये, जो तो आपापली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करतो त्याला म्हणतात ऑब्जेक्ट्स म्हणतात, त्याच्यावरती ऑपरेशन क्रिएट करतात. ओके सर, आपण जर व्हेकलचं हे घेतलं एक्झाम्पल, तो व्हेकल इज अ क्लास अँड व्हॉट एव्हर दी व्हेकल्स आर देअर, सो वी कॅन से दे आर ऑब्जेक्ट्स. एक्झॅक्टली तसंच म्हणू शकतो ना. आता त्याच्यावर तुम्ही काय गोष्टी करणार आहे ते ऑब्जेक्ट. जसं मी तुम्हाला नोटपॅडचा एक्झाम्पल सांगितलं. What can I do with the notepad? I can click the notepad, open the notepad, delete the notepad, rename the notepad, write something. हम लोग क्लियर भी कर सकते हैं, राइट. ये सारी चीजें किस में आती हैं, नोटपैड में आती है. तो ये नोटपैड के क्या है, प्रॉपर्टीज है. इस केस में नोटपैड क्या होगा, योर ऑब्जेक्ट होगा. ओके. येस. येस. अरे एकदम सिंपल. कभी कभी म्हणतात ना पिक्चर, अरे उसने मुझे ऑब्जेक्ट की तरह यूज किया, मतलब क्या है उसका, मतलब क्या गया, वही लॉजिक हुआ ना. ये कंसेप्ट वैसे आया, वी कैन परफॉर्म मल्टीपल टास्क. राइट. ठीक है, सबको समझ में आया. येस. ओके. अभी इसके बाद मराठीत जर तर माहिती तुम्हाला काय असतं, जर आणि तर काय असतं. कोणी एक वाक्य सांगशाल का. हे नाही केलं तर ते. नाही ते मला कळालं रे, मला एखादं वाक्य सांगा ना. जर हे केलं तर जर एखादी तर गोष्ट माझं execute नाही तर- झाली तर आपण दुसऱ्या गोष्टी करू. जर Right. मी जेवण केलं तर उपाशी राहणार तर नाही. माझं सिलेक्शन झालं तर मी सगळ्यांना पार्टी देईन. क्या बात आहे, नाव सांग बाबा. hats off. काय बात आहे, बढिया. एक्झॅक्टली. आता बघा ना, ह्या जर मध्ये काय झालं पाहिजे, जर सिलेक्शन झालं म्हणजे हे काय झालं, जावाच्या लँग्वेज मध्ये काय झालं, Condition. कंडिशन काय झाली, कंडिशन काय, तुम्ही कंडिशन काय व्हायला पाहिजे, तुम्हाला जॉब लागणार तर तुम्ही पार्टी द्याल का. कोणते म्यूट करता का प्लीज. व्हायला हवं. पृथ्वीराज, एक मिनिट मला सांगा, ह्यामध्ये तुमची कंडिशन काय व्हायला पाहिजे. वॉन्ट जॉब. नाही, ट्रू जावाला फक्त True. मशीन लँग्वेज आहे ना, फक्त ट्रू किंवा फॉल्स कळतो, ह्याच्या पलीकडे त्याला काहीच कळत नाही. If condition is true. कंडिशन ट्रू झाली तरच तो तुम्हाला पार्टी देणार, नाही तर देणार का पार्टी. नाही. नाही. आपण त्याला जोरात लँग्वेज मध्ये, इफ गॉट सिलेक्टेड, राईट, मग काय, पार्टी. पार्टी. म्हणजे सिस्टम मध्ये Hotel. पार्टी येणार. एल्स नो पार्टी. पार्टी. बरोबर ना. येस सर. Right. सेम कन्सेप्ट आपल्याला करायचे. बरं, आता
आपण त्याला थोडंसं ट्राय करायचा प्रयत्न करू. आता हे जावाच्या लँग्वेज मध्ये कसं होईल, आता 2 नंबर घेऊया. एक नंबर घेऊया 10 घेऊया आणि दुसरा नंबर आपण घेऊया 20 घेऊया. मला मॅक्स नंबर शोधायचा. मी कसं ना इफ, आता मॅक्स नंबर शोधण्यासाठी मी काय करेल, A आपण- greater than B. ए ग्रेटर दॅन बी. कंडिशन ट्रू झाली का ह्या केस मध्ये? येस. No. कंडिशन ट्रू नाही झाली ना? सॉरी कंडिशन ट्रू का फॉल्स आहे? False. फॉल्स आहे. एल्स मी काय लिहिल? B is greater. बी B इज is greater. बरोबर आलं का तुम्हाला? ह्या Yes. केस मध्ये काय येईल मग? ए इज ग्रेटर, A is greater. बरोबर की नाही? सगळ्यांना समज. एक मिनिट द्या बघा, जर ए मोठा असेल तर ए म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली तर ए मोठा सांगा, नाही तर कोण मोठा? B. बरोबर. आपण ह्याला कोड मध्ये करायचं का आता? Yes, sir. इफ ह्याला थोडस मोठं करतो यार, कंट्रोल प्लस. ओके. इफ ए इज ग्रेटर दॅन बी, SYSO शॉर्टकट मध्ये कंट्रोल स्पेस दाबायचा, त्या डबल कोट मध्ये लिहितो तर कंट्रोल आणि काय दाबायचं? कंट्रोल स्पेस दाबायचा. ओके. ए इज पुढे ग्रेटर. सजेशन्स येतात का? हो राईट, एक्झॅक्टली. ए इज ग्रेटर. एल्स कोण मोठा? So B is greater. बी इज मोठा. बघा आपलं त्यांनी काय केलं, त्यांनी काय लॉजिक लावलं म्हणजे का, तुम्ही जे आपण मराठीत बोलतोय जर तर, त्यांनी त्याला फक्त इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून लॉजिक टाकलं. ह्याच्यापेक्षा पलीकडे काय केलं का? नाही. आपण करूया. डिबग करायसाठी काय करायचं तुम्ही सांगा, काय करायचं डिबग करायला? डेबग पॉइंट लावायचा. कसं लावायचं डिबग डबल पॉईंट? क्लिक. डबल क्लिक. ज्या पॉइंटला लावायचं त्या Blue पॉइंटला line. इथे लावला. Double click. एक्झॅक्टली. आता डिबग करण्यासाठी हा किड्यावरती क्लिक करायचं. झालं. आता मला इथून खालीच्या लाईनला जायचं, काय दाबावं लागेल? F6. F6 का दाबायचं? कारण इथे त्याने दिलंय स्टेप 4 साठी म्हणतात, स्टेप 4 करायचं F6 दाब. आता नाव टेल मी, ए ग्रेटर दॅन कंडिशन ट्रू का फॉल्स? False. इकडे जाईल का पार्टी देईल का नाही देईल? एल्स मध्ये नाही. जाईल. नाही देणार. नाही. एक्झॅक्टली. आलं का? मग बी इज ग्रेटर आलं, बी इज ग्रेटर आलं की आउटपुट. चला पुढचं आपण ए ला जरा 100 करूया. नाव टेल मी, कंडिशन ट्रू or फॉल्स? ट्रू. True. A is greater. A is एक्झॅक्टली. greater. सगळ्यांना पटलं का आता हे? छोटासा प्रॉब्लेम केला. क्वेश्चन लिहा. राइट अ प्रॉब्लेम टू फाइंड max between two numbers. ऑल सेट आहे. आता आपण 3 नंबरचा करूया. आता मजा येईल सगळ्यांची. इन C इक्वल टू 50. आता तुम्ही कसं कम्पेअर करता? काय आन्सर काय लावा? कोण मोठं येईल रे? A मोठा असेल. ए मोठं असेल. पण तुम्ही मनातल्या मनात कम्पेअर कसं केलं? कोणी मला सांगेल का? A is greater than B and C, sir. हा राईट. मग तुम्ही कम्पेअर कसं केलं? माझा हा क्वेश्चन. A चं B सोबत केलं. A ला B बरोबर चेक केलं, नंतर C बरोबर check केलं. मोठा आणि A त्याचा C बरोबर. राईट. आता आपण थोडंसं त्याला त्या लँग्वेज मध्ये बोलूया. मला व्हॅल्यू फक्त बघू द्या. ए बी सी. ओके. ए ची व्हॅल्यू आहे 100 आहे, बी ची आहे 20 आहे, 20. C ची 50. C ची सी ची 50. 50, डी ची 50. ओके. आता आपण काय करूया, मी पहिल्यांदा काय करेल, आता त्याला तर काय कळत नाही, तो येडा सारखा करतो. मग पहिले मी दोघांचे कम्पेअर करणार. A आणि B. इफ ए ग्रेटर दॅन बी. आता अजूम करा ए आणि बी ची कंडिशन ट्रू झाली, याचा अर्थ कोण मोठा असणार आहे? A मोठा. आता मग ए चं कोणावर कम्पेअर करणार मी? C. जो राहिला तर सगळ्या तुम्ही रिझल्ट आधीच चेक डिक्लेअर करता का सगळं झाला डिक्लेअर करता? सगळं झालं. सगळं झालं. मग हे अर्धा जर चेक झालं तर मग सगळं डिक्लेअर करावं लागेल. नाव टेल मी, ए मोठा का सी मोठा? समजा अजून करा ए मोठा असतो तर मी प्रिंट काय करणार? A is greater. इज ग्रेटर. नाही तर कोण मोठा? C. मग एल्स C is greater. सी इज ग्रेटर. बरं ह्या इफला हा इफ गेला, याचा अर्थ काय? ही कंडिशन ट्रू झाली याच्यामुळे एवढा आत गेला. आता ए मोठा आहे म्हणून एवढं सगळं. आता ह्या केस मध्ये ही कंडिशन फेल झाली, याचा अर्थ कोण मोठा असेल? B. B. आता बी चं कोणाबरोबर कम्पेअर करणार आहे मी? C सोबत. C सोबत. म्हणून ह्याचा एल्स लिहिला म्हणजे बी मोठा आहे. आता मी परत इफचं बी इज ग्रेटर दॅन सी, देन बी इज बिगर, एल्स सी इज बिगर. सगळ्यांना पटलं का आता हे? Yes.
चला करायचं का आपण छोटासा प्रॉब्लेम हा? जर वरची कंडिशन फॉल्स झाली तर तो खाली येईल ना, एल्स तर मध्ये तो ना. खाली येईल. एक्झॅक्टली, तो एका वेळी एकच हे खातो असं टाईप आहे. ओके. राईट, म्हणून मी काय केलं, मी अझ्युम केलं, हा सगळा अझम्पशनचा पार्ट आहे. मी अझ्युम केलं माझा ए मोठा आहे, मग मी ए कोणाबरोबर कम्पेअर करणार? B, C. सी बरोबर करणार आहे. इफ ए इज ग्रेटर दॅन सी, ग्रेटर देन. म्हणजे माझा कोण मोठा असेल? ए मोठा असेल. अझ्युम करा ए आणि सी ची कंडिशन पैकी ए कंडिशन ट्रू झाली म्हणून ए मोठा झाला, नाही तर कोण मोठा असेल? बी. C. सी. अच्छा C. सी. थोडं विचार करून द्या, म्हणजे तुम्हाला पण मजा येईल. असं आंधळे दिलं ना मग तुम्हाला बोर होईल. बरोबर ना, फॅक्ट नाही. Yes, sir. Yes, sir. सी. आता ह्यामध्ये झालं बघा, माझा इफला इफ गेला, एल्सला एल्स गेला. हा कोणाचा इफ आहे? ह्याचा एल्फ आहे. मी ह्याला खाली मारतो म्हणजे तुम्हाला जरा बरं पडेल. आता अझ्युम करा माझा ए मोठा नाहीये, ए मोठा असतो त्यामुळे एवढा लॉजिक लिहिला. अझ्युम करा माझा बी मोठा, आता बी कोणा कम्पेअर करणार मी? बी ग्रेटर दॅन सी. एक्झॅक्टली, एल्स मध्ये बरोबर ना. इफ हो येस. बी ग्रेटर दॅन सी असेल. मला कीबोर्डला जरा इश्यूज आहे. तर बी इज ग्रेटर, एल्स कोण मोठा असेल? B. B. सी. सी. सी कंडिशन. बी सी च कम्पेअर करता येतं. बी आणि सी ने कंडिशन आणि ट्रू झालं, बी नाही तर सी. अरे बाळा, आता सुरुवात आहे, अजून आपण 3 घेतले, 5 पर्यंत करायचे आपल्याला. 3, 4, 5 करायचे. सर अँड ऑपरेटर वापरून सुद्धा करता येतं ना, म्हणजे एक स्टेप कमी होईल. राईट, अँड A is greater than B ऐका, and ऐका. A is greater than C. ऐका ना, मी अँड वापरून एका लाईन मध्ये होतोय, पण मला ते नकोय. मला काय करायचं, मला हे तुम्हाला तुमचं हे Detail मध्ये. स्ट्रॉंग झालं पाहिजे. हे इफ एल्स, हे स्ट्रॉंग करायचं. नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट राइट. हा, हे नेस्टेड इफ, एक्झॅक्टली हे नेस्टेड इफ एल्स आहे. मला तुमचं हे स्ट्रॉंग करायचं. मी अँड वापरले काय झटक्यात होऊन जाईल, आय अग्री. पण मला ते नाही का करायचं, कारण की मला हे तुमचं स्ट्रॉंग करायचं आहे. हे कसं एक्झिक्युशन मध्ये तुम्हाला कळलं ना एकदा, झालं मग सगळं तुम्हाला लॉजिक कळालं. ओके, नाव टेल मी, आता ह्या केस कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? True. ट्रू. मग इथं जाईल का इथं जाईल? लाईन नंबर सांगा, लाईन नंबर 10 का लाईन नंबर 16? 10. First. 10 आला. 10. नाव ए आणि सी मध्ये कोण मोठा? ए. लाईन नंबर किती? 11 और 13? 11. आता मला सांगा, तो ह्या एल्स पार्ट मध्ये जाईल का? नाही जाणार. एक्झॅक्टली, नाही. तो एकदा जेवला की परत जेवत नसतो, लक्षात ठेवा. बघा, बरोबर ना. इथं जेवला तो इथं परत जेवणार नाहीये. सिंपल लॉजिक मध्ये, बरोबर? पोट भरलं. हा बरोबर ना, एकदाच जेवणार ना, दोनदा जेवण तर कसं व्हायचं त्याचं? चला आपण आता थोडेसे उलटे कंडिशन घेऊया. इथे 200 घेऊया. ठीक आहे, नाव टेल मी, कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? ए ग्रेटर दॅन बी. False, false. फॉल्स. False. लाईन नंबर किती? 10 का 16? 16. 16. राईट, नाव टेल मी, कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. ट्रू मध्ये. आता तो इथं गेला का नाही गेला? आता तो फिरत नाही बसणार, झालं. बी ग्रेटर. Yes. ऑल सेट आहे, कोणाला डाऊट आहे केस मध्ये? हो सर. आता तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची प्रोग्रामची, मी तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिस कशी करायची, तुम्हाला काय करायचं, मी हे सगळं तुम्हाला प्रोग्राम लिहून दिले, बरोबर ना? राईट अ प्रोग्राम टू फाइंड मॅक्स बिटवीन 3 नंबर. आता मी खूप जणांना असं ऑब्झर्व केलं, काय जण काय करतं बघा. आता मी मॅक्स नंबरचा 2 काढला, एक क्लास फाईल बनवली त्याची, बरोबर ना. क्लास फाईल बनवली. परत मॅक्स नंबर 3चा केला, दुसरी क्लास फाईल बनवली. पण मॅक्स नंबर 4चा केलं, चौथी फाईल बनवली. परत 5वी. असं करायचं का तुम्हाला? नाही. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मी तुमच्यासाठी एकदम सिंपल दिलंय. तुमची क्लास फाईल एकच ठेवायची. त्या क्लास फाईलचं नाव काय असतं? माय फर्स्ट प्रोग्राम. तुम्हाला फक्त काय चेंज करायचंय, इथून ही पब्लिश डिव्हाइडमेंट कुठली दिसते बघा, हा कर्ली वर स्टार्ट दिसते, इथे कर्सर ठेवलाय, त्याचा रिस्पेक्ट एवढा कोड फक्त काढून टाकायचा. काढला मी. आता मी कुठला कोड टाकल? तुम्हाला मी जो रन करायचा आहे, जो तुम्हाला वाटतं की हा मला हा शिकायचा आहे, त्याचा फक्त पब्लिश डिव्हाइडमेंट पासून हा कॉपी करायचा आणि तिथे पेस्ट करायचा. नवीन फाईल बनवायची गरज नाही, ते लय डोकेदुखी आहे. मी रन केलं, काम झालं माझं. आलं का रे माझं उत्तर? आता मी खूप जण बघितले. आता मी काय ह्याला फाईल ह्याला कमेंट मध्ये टाकू शकतो ना सर आपण? मग अरे किती कचरा होणार ना त्यामध्ये. तू किती कमेंट करणार? आपण 10-12 प्रोग्राम करणार, मग तू 10-12 कमेंट करत बसणार का? नाही. मग त्यापेक्षा बेस्ट इथे ही मेन फाईल आहे ना, ही तुझी मास्टर कॉपी समज. तुला जो करायचा तो फक्त कोड कॉपी कर, इथे पेस्ट कर, डिबग करत बस, बरं पडेल ना?
हा तू कमेंट केली का काय होईल बघ. यस सर. बघायचं कमेंट केली का हे घे पर हे कॉपी कर. अरे तुलाच बघू वाटणार नाही परत. बरोबर ना, असं होईल ना. बरोबर. हा. त्यामुळे असं नाही करायचं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक सिंपल वे काय केलंय, मी फक्त कॉपी करताना तर पब्लिश स्टॅटिक वाईड मेन मला देतो, बाकीचं देतच नाही. बघा, आणि जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतो, तुम्हाला फक्त एवढा कोड लिहायचा असतो. ह्याच्या पलीकडचा तुम्हाला कोड लिहायचा नसतो. समजते तुम्हाला? ते क्लासचं नाव लिहा, त्या मेथडचं नाव असलं काही नसतं. कारण तुमचा मेन काय म्हणतात, मेन पिक्चर असतो, मेन ट्रेलर तो इथं असतो. त्यांना ह्याच्याशी घेणं देणं नसतं. त्यांना माहिती आहे हेच कोणीही लिहू शकतं. आणि हे लिहिलं पण नाही, ते ऑटोमॅटिक जनरेट होत असतं. ओके. सगळ्यांना पटलं? Yes, sir. यस. लेट्स गो फॉर 4 नंबर साठी ट्राय करू आपण. चार नंबर साठी कसं होतं, ए बी सी डी. मग पहिले तुम्ही काय करणार, एच आणि बी चं कम्पेअर करणार आहे. यस. मग एच आणि सी चं करणार आहे. यस. आता ह्याची दोन पोरं होतील. एच डी. हा, Yes. आता ह्याचे पण 2 पोरं असतील. यस. ह्याचे आता ए आणि सी मध्ये तुम्ही परत एच आणि डी चं करणार आहे. ह्याच्यामध्ये ट्रू असणार, ह्याच्यामध्ये फॉल्स असणार आहे. परत ह्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स असणार आहे. मग एच, सी आणि डी चं करणार, असं करणार. बरोबर की नाही? यस. चला मॅडम, मी तुम्हाला पटकन करून दाखवतो. होल्ड ऑन, मला फक्त 1 मिनिट द्या. मी तुमच्यासाठी ना इथं टाईप करतो नोटपॅड मध्ये, मला बरं पडेल. आता तुम्हाला हे जर करायचं इथं जायचं, लँग्वेज मध्ये जायचं, जे फॉर जावा. बघा आलं का ब्ल्यू मध्ये, बरं पडतं की नाही? येस सर. आता मी तुम्हाला पटकन हा कोड लिहून दाखवतो 1-2 मिनिटातच. मी कसं करतोय ते बघा, तुम्हाला कळून जाईल. मी तर तुमच्या आता इथं नोटपॅड प्लस प्लस मध्ये कोड लिहितो. इथे मी हे मारतो. ओके, इफ ए ग्रेटर दॅन बी, कंडिशन मी अझ्युम करतो ए मोठा आहे. बघा काय करतो, मी अझ्युम करतो ए मोठा आहे. आता मी ए कोणावर कम्पेअर करणार? बीसी. BC. बी सी केलं ना ऑलरेडी. डी. सी सी सी. सी. बरोबर, त्याचा इफ एल्स लिहितो. अझ्युम करा माझा ए मोठा आहे, तर मी आता ए कोणावर कम्पेअर, ए चं आणि डी चं करणार. यस. अजून कोण नंबर आहे का नाही? 4 नंबर आहे. आता अझ्युम करा. तर D असाइन नाही केला. Sir, please add D. ओके, शुअर शुअर. इंट डी इक्वल टू, चला -5 घ्या, जरा छोटा नंबर घ्या. ठीक आहे. नाव बघा, ए चं बी शी केलं, ए चं सी शी केलं, ए चं डी शी केलं. आता अझ्युम करा ए मोठा आहे, तर मी काय करणार आहे, SYSO सिस्टीम डॉट आउट डॉट println. println A is greater. ए इज Greater. ठीक आहे. नाहीतर एल्स कोण मोठा असेल? डी. डी. ओके, आता सिंपल इफ झालं. आता जसं ह्या इफला जसं एल्स होतं तसं ह्याला पण एल्स असणार की नाही? ह्याच्यामध्ये कोण मोठा असेल? मग ह्याच्यामध्ये कोण मोठा असेल? सी ग्रेटर असणार आहे. मग मी सी आणि कोणाशी कम्पेअर करणार? डी. एक्झॅक्टली. तुम्ही एल्स लिहिलं आणि हे कॉपी केलं, बरोबर आहे का? इथे मी फक्त मला माहिती आता सी मोठा असणार म्हणून सी लिहिलं मी. ओके, आता जर ह्याचा अर्थ सी मोठा असणार आहे तर सी लिहिलं, बरोबर. आता अझ्युम करा, जस्ट इमॅजिन करा की ह्या केस मध्ये माझा हे एवढा आलाय बघा, इफ एल्स आलेला. आता मला ह्याच्या बरोबर जायचंय, बघा ह्याचा एल्स आलेला आहे. आता अझ्युम करा माझा ह्याचा हा इफ आहे, त्याचा एंड नाही केला इथं. आता कोण मोठा असेल ह्याच्यानुसार? बी मोठा असेल ना. ए आणि बी मध्ये कंडिशन जर फेल आहे, बी मोठा असेल. आता मला कोणाबरोबर कम्पेअर करायला लागला? बी आणि डी. आता मला सेम ना, आता जागी बी. मी तुम्हाला इथे लिहितो. तर एल्स राहिला ना तिथल्या तेच लिहिलं एल्स. आता मी परत बी चं, आता बी मोठा आहे, बी चं मी कम्पेअर करणार सी बरोबर. मग परत ही कंडिशन ट्रू झाली, म्हणून बी चं परत मी बी चं डी बरोबर कम्पेअर करणार. आता ह्याच्या पलीकडे कोण नाहीये, मग एल्स मध्ये डी ग्रेटर. एक्झॅक्टली. डी ग्रेटर. B is greater. C is greater. इथं मला काय टाकलं, डी इज ग्रेटर, इथं बी इज ग्रेटर. बी इज ग्रेटर. ओके, आता हा बी चा झाला, डी चा पण झाला. Yes. आता काय करावं लागेल मला? आता ऍझ्युम करा बी आणि सी मध्ये कम्पेअर केला, सी मोठा आहे, त्याला बरोबर सी साठी जावं लागेल.
else is सी हेच चं झालं copy. सर. सी नाही इज ना. ग्रेटर दॅन डी. अहो बी आणि C सी is मध्ये greater. बी आणि सी मध्ये जर सी मोठा असेल तुम्ही काय करणार? C is greater. राईट ना, ते राहिले की आपलं Else लिहा. check Greater. whether एक्झॅक्टली इफ सी is greater ग्रेटर than दॅन डी. मग परत तोच पिक्चर चालू करायचा. C is greater, else D is greater. एल्स डी इज मोठा. चला आपण ह्याला टाकून बघूया पटकन ते नंबर. बघा मी सर काढतोय सी फक्त. इज ग्रेटर दॅन डी आपला ऑलरेडी झालाय वरती. ऑलरेडी झालं ना सर वरती. झालंय हो का? ना, डबल झालं ते. हो. नाही. डबल झालं. ऐका ना मी काय म्हणतोय, हा. तुम्ही एक मिनिट, तुम्ही कुठं मला बघताय? मला बघ एकच मिनिट ना. इथं झालं सर. हा. बघा ना, बी आणि सी चं कम्पेअर केलं, ऍझ्युम करतो सी मोठा असेल, मग तुम्ही ह्याचा सी आणि डी चं कम्पेअर करणार की नाही? सर त्याच्यावरती बघा ना. वरती झालं ना सर. बी चं डी सी. सी चं. सर त्याच्यावर. बी तो इज एक- ग्रेटर अहो, दॅन ऐका डी ना. च्या वरती. इथं म्हणताय ना तुम्ही? हो. अहो हा आणि इफ वाला पार्ट आहे ना, असं का म्हणताय? ए पासून कम्पेअर करत आलो ना, असं का म्हणताय? येस मग येस. तसं बघायला गेलं तुमचा बी आणि डी पण झालेला ऑलरेडी. बरोबर B बरोबर आणि D sir. पण झालेला राईट कुठं? राईट बरोबर. राईट. वरच्या C आणि D मध्ये तेव्हा जाईल जेव्हा A is greater than हा. B राहील. मग आता हा. जर सांगितलं नसेल तर मग ते एक्झिक्यूट तो दोनदा नाही जेवतो, Right, एकदाच जेवतो. right, right. हम्म. आता कुठं तर काहीतरी चुकलेलं. कर्ली ब्रॅकेट आलाय का कुठं? गेला. चला मी रन करतो, बघ आपलं आउटपुट बरोबर येते का. बी इज ग्रेटर, बघा बी मोठा आहे का आपला? हा बी मोठा आहे. आता मी 1000 करतो, बघू 1000 येते का? आला? आता डिबग करायचं का जरा? आपण थोडासा डी पर्यंत जाऊया. ह्याला डी ला आपण 5000 करूया. येस. मायनस साइन करूया, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. इथं ब्रेक पॉईंट टाका, डबल क्लिक करतो. मी ह्या कीवर क्लिक करतो. अरे तुम्ही सांगा, ए ग्रेटर दॅन बी कंडिशन ट्रू. मला फक्त ट्रू ऑर फॉल्स मध्ये बोला, बरं पडेल. ट्रू ऑर फॉल्स? False. ट्रू ना हो, ट्रू की हो. ट्रू आहे. नाउ टेल मी, बघा आता. नाउ ए ग्रेटर दॅन सी, ट्रू ऑर फॉल्स? True. ए ग्रेटर दॅन डी, ट्रू ऑर फॉल्स? झालं. डी मोठा आला. झालं का? आता तो दुसरीकडे जागा जेवण नाही केलं. झालं. पटलं सांगा ना, ऑल सेट आहे? येस. आता तुम्हाला काय करायचंय? ज्याला आवडलं असेल त्यांनी 5 व्हेरिएबलचा करसाल. आता ह्याच्या मागचं मी कारण सांगतो, ऐका. ह्याच्या मागचं कारण सांगतोय मी का सांगतोय. कारण तुम्ही जेवढं हे इफ एल्स बरोबर खेळचाल ना, तुमचं तेवढं प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होतं. तर पूर्ण ऑटोमेशन किंवा कुठलंही प्रोग्रामिंग घ्या, कोणीही घ्या, तो फक्त 2 गोष्टींवर जास्त खेळतो. ते आहे, एक आहे इफ बरोबर, एक आहे फॉर लूप बरोबर. ज्याला इफ आणि इफ कंडिशन आणि फॉर लूप ज्याला कळालंय, तो कोडिंगचा बादशाह झालाय. समजते मी काय म्हणतोय? ज्याला इफ आणि फॉर चांगलं खेळलंय, त्याच्याबरोबर जास्त खेळत राहिलंय, तो कोडिंगचा बादशाह आहे. येस सर. ह्यात खूप साऱ्या गोष्टी चालतात. आता जसं बघा ना, नुसतं इफ एल्स आहे, इफ एल्स इफ आहे, नेस्टेड इफ, सगळं चालतंय. ठीक आहे. सर डबल इफ घेतलंय ते एक्सप्लेन करून सांगा ना थोडं. डबल इफ म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे इफ हा इफ मध्ये घेतलाय अगोदरचा, हा हा. ओपन करली, परत इफ घेतलाय, मग ते अगोदरचा इफचा मेसेज प्रिंट करायला पाहिजे ना त्याने. नाही ना, असं नाहीये त्याला. तुम्ही प्रिंट कुठं करणार आहे? जेव्हा हे लाईन दिसेल, जेव्हा हे लाईन वरती तेव्हा ही लाईन प्रिंट करेल. बघा आता तुम्हाला सोपं सांगतो. तुम्हाला मंदिरात जायचंय, तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिरात जायचंय. तुम्हाला माहिती आहे गर्दी भरपूर आहे. नाव टेल मी, तुम्ही बाहेरून पाया पडणार का आत जाणार? बाहेरून पाया पडला. बाहेरून पाया पडला, तुम्हाला माहिती गर्दी कमी, मग तुम्ही आतमध्ये गेला, मग अजून आतमध्ये जाचाल, मग तुम्हाला देव पावल. असंच असतं की नाही? म्हणजे काय झालं, जोपर्यंत कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत आत जाता येईल का तुम्हाला? नाही. म्हणजे नेस्टेड इफ म्हणजे ती कन्सेप्ट आहे. अनलेस अँड अनटिल तुमची कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही. बरोबर की नाही? एक्झाम्पल आवडलं तुमचं. येस सर. क्या बात, थँक्यू. बरं, आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल बघू, आपण ट्राय करू. आता तुम्हाला कळालं, आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पिक्चरला जायचंय, ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे त्याला 2 दरवाजे आहेत. तुम्हाला माहिती ह्या दरवाजाला, बसचं एक्झाम्पल घेऊ, बसला 2 दरवाजे असतात. तुम्हाला माहिती आहे पहिल्या दरवाजाला लय गर्दी दिसती, म्हणून आपण काय करतो, दुसऱ्या दरवाजा ट्राय करतो प्रयत्न करतो. म्हणजे इथे तुमची कंडिशन फेल होते, तुम्ही ह्या दरवाजा असाल. बरोबर की नाही? येस. सगळं खेळायचंय. हा बोला. वरती जे इफ ए ग्रेटर दॅन बी लिहिलं ना, हा, तर ते लिहिलं नाही तर डायरेक्ट इथून इफ ए ग्रेटर दॅन सी स्टार्ट केलं तर चालेल का? इथं ना चालेल ना, पण तुमचं एम सॅटिस्फाय होईल का हो?
तुम्हाला 4 व्हॅल्यू कम्पेअर करायचे आहेत. मग 3 व्हॅल्यू तुम्ही डिसाईड करसाल का? सर हा नेस्टेड इफ लूप आहे का? हो, नेक्स्टेड इफ आहे ना, बघा ना, इफच्या आतमध्ये इफ. ओके. आता त्याला नेस्टेड नाव काय दिलं तुम्हाला माहितीये का? का आयडिया माहितीये का? नेस्ट म्हणजे काय रे? ते चिमणीचे किंवा कावळ्याचं घरटं. कावळा बनवत नाही कधी, कावळा कधी बनवत नाही, चिमणीचे घरा. ते एकमेकांमध्ये विणते ना, त्याला नेस्ट म्हणतो ना आपण. म्हणजे काय, एकाच्या आतमध्ये एक, एकाच्या आतमध्ये एक, म्हणून त्याला एका असं केलेलं आहे. हॅलो सर. हा बोला. ते आपण डिबग करण्यापेक्षा डायरेक्ट रन केला तर आन्सर सेमच येते ना, मग डायरेक्ट हो, येतं रन ना. केला. मग डायरेक्ट रन केलं की तुम्हाला कळणार नाही ना मी काय करतो ते. ओके, म्हणून डिबग करून दाखवतो. चालेल, ठीक तुम्हाला आहे. कळलं पण Thank you, पाहिजे ना की काय करतो ते. मी डायरेक्ट रन करेल रे, पण तुम्हाला ते पसलं पण पाहिजे ना. sir. हा, बरोबर आहे. ठीक आहे, थँक्यू सर. ठीक आहे, चला आता आपल्याला थोडस ना आतमध्ये जाऊया आपण. हा बोला. सर रिपीट सांगा ना थोडं. सर हा. बी कन्फ्युजन झालंय सर. तुम्ही तो व्हिडिओ बघचाल का परत एकदा? कारण कसं होईल माहितीये का, आता रेकॉर्डिंग चालू आहे, परत तेच रेकॉर्ड होईल. सर फक्त थोडं स्लो जा ना. खूप fast स्टॉप होतंय. स्टॉप हा, करून हो, चालू सर. करता येईल ना सर परत? ओके ओके, मी स्लो जाऊ का? ठीक आहे, चालतं, मी स्लो करतो. हा चला. हो सर. थोडंसं slow. बरं ठीक सर आहे. पहिले सर प्लीज म्यूट करा, लावा बरं पहिले. जरा. बरं मी म्यूट करा ना खरंच, कारण बरं, ठीक बॅकग्राऊंड आहे खूप येतोय. ठीक आहे ठीक आहे. हा बरं ठीक आहे, मी स्लो मध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. ऍझ्युम करा हे तुमचे 4 व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे, ह्या 4 व्हॅल्यू 4 व्हॅल्यूज आहेत. मी तुम्हाला म्हटलं कम्पेअर करा. तुम्ही कसं कम्पेअर करताल? आधी 2. आधी ह्या दोघांचं कम्पेअर करताल, Yes. परत जे उत्तर येईल त्याचं आणि ह्याचं कम्पेअर करताल, त्याचं उत्तर जे येईल त्याचं आणि पुढच्याचं कम्पेअर करता. मान्य तुम्हाला आता ही गोष्ट? Yes. म्हणून मी काय केलं, पहिलं एच आणि बीचं कम्पेअर केलं. त्याचं काय उत्तर येईल त्याच्या बेसवर तुम्ही पुढचा डिसिजन घेतला. त्याचं काय उत्तर येईल त्याच्या बेसवर तुम्ही पुढचा डिसिजन घेतला. म्हणून मी काय केलं, अझ्युम केलं सगळं ट्रू पहिले समजलं. म्हणजे ए आणि बी मध्ये अझ्युम केलं ए मोठा आहे. आता मी एच कोणाची कम्पेअर कराल? मी आता सी शी कम्पेअर केलं. मी परत अझ्युम केलं ह्यामध्ये एच मोठा आहे, मग मी कोणाशी कम्पेअर करेल? डी शी कम्पेअर D. करेल. आता समजा ही कंडिशन फेल झाली तर कोण मोठा पाहिजे? डी मोठा पाहिजे. आता प्रत्येकाचा एल्स असतो. आता मी हे पॉझिटिव्ह घेतले, आता सगळे तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचे. जसं ए आणि सी मध्ये जर सी मोठा असेल तर कोणाशी कम्पेअर करणार तुम्ही नंबर पुढचा? डी बरोबर कम्पेअर करणार. बरोबर, असं चाललंय आपण बेसिकली. आता क्लिअर झालं तुमचं डाऊट? सर इफ आलं म्हटलं एल्स लावाच लागतंय ना? नाही, असं काही नाहीये. नाही का? नाही, असं काही नाहीये. ते कंडिशन वर डिपेंड. कंडिशन डिपेंड. जसं की तुम्हाला एक्झाम्पल देतो. एखाद्या मूवीचं लिमिट असतो 18+. तुम्ही 18च्या आत असाल तुम्हाला मूवीला आतमध्ये एंट्री मिळते का? नाही. नाही मिळणार. मग एल्स मध्ये तुम्ही काय लिहिचाल? काही पण कर. मग तुम्ही लिहिचाल काही पण कर. ओके, गॉट इट. पटलं का मला म्हणायचंय? येस येस. ती कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 18च्या आत आहे, 18च्या आत असेल तर तुम्हाला पिक्चर अलाव नाही करणार मी. बघ ह्याच्या पलीकडे तुला काय करायचं ते कर. मग एल्स पार्ट लिहिणार का मी या केस मध्ये? नाही. नाही, हेच ती कन्सेप्ट आहे. Okay. Sir, before go ahead, can you please a little bit give one line about what is debug and breakpoint? What's the use of it? Okay, breakpoint is nothing but to stop the program. Stop, it's not a stop, it's a basic pause. What is mean by pause? To go not further. Right, and then but we can go further later on. बरोबर ना? म्हणजे मी ब्रेक Yes, घेतलाय yes. पण मी थांबलो नाहीये. Okay. That is mean by pause. आणि ते कधी करतो आपण? ब्रेक पॉइंट करण्यासाठी. So I'm taking a break, but I'm not stopping the execution. Okay. Got it? So that is Yeah. called a breakpoint. Breakpoint is nothing but the execution will get paused. Now control is on our hand. Control कोणाकडे असणार आहे तो? आपल्याकडे असणार. आपल्याकडे. How we are controlling? By pressing the button F6 or that step over. Okay. Got it? So what is the use of this Yes, one? yes, sir. What is the use of this one? We can check how program flow is going. How condition is satisfying. That's the main purpose. Okay, okay. Just a validation we can do. राइट. तो अगर आपको देखना है कि इसका मिस्टेक कहाँ पे हो रहा है तो आप कैसे करोगे? 1 by 1 स्टेप डिबग करोगे ना? Yes, yes, yes. Yeah. ठीक है, लाईन बाय लाईन कोड रीड करताय. रीड करता म्हणजे तुम्हाला Yes. कळतं की कसा फ्लो चालला है. Thank you. ठीक है, ठीक है. अभी एक काम करते हैं, इसके अंदर है ना बहुत सारे टाइप्स होते हैं. जैसे इफ के, अभी मैंने आपको बताया इफ के अंदर ऐसा भी हो सकता है. यहाँ पे कंडीशन, ये बहुत इंपॉर्टेंट, कंडीशन शुड बी सेटिस्फाई. शुड बी सेटिस्फाई, ये बहुत इंपॉर्टेंट है.
अभी ऐसा कोई है कि जिसमें इसको इसमें केस में डाउट है? अगर आपका कंडीशन सेटिस्फाई होता है तभी ये वाला पार्ट एग्जीक्यूट होता है, राइट? आप इसको इस वे से भी लिख सकते हो और आप इसको इस वे से भी लिख सकते हो, और इसको आप एल्स भी डाल सकते हो। इसका मतलब क्या होता है? अगर आपका ये कंडीशन सेटिस्फाई होता है तो दिस लाइन विल एग्जीक्यूट। ठीक है, Guys, please mute. अगर आपका ये कंडीशन सेटिस्फाई होता है सो दिस विल एग्जीक्यूट, अदरवाइज ए विल एग्जीक्यूट। आता याचा एक्झाम्पल मी सांगतो. तुम्ही एखादा मित्र म्हणता तू येणार आहे का मी जाऊ, मग तू आला तर मी तुझ्या बरोबर येतो, नाहीतर माझी मी एकटा जातो. बरोबर झालं का? इफ एल्स. Yes, sir. Yes, Yes, sir. yes, sir. ओके, आता ह्याचं अजून कंडिशन येतील. इफ कंडिशन सॅटिस्फाय, else if हे तुम्ही कितीही लिहू शकता, तुम्हाला लिहायचं तेवढं लिहू शकता. हा सर, यामध्ये इंडेंटेशन एरर्स असतात का, जसं पायथन मध्ये नाही, असते? पायथन मध्ये तसं नाहीये, म्हणून चांगलं ऍक्च्युली. ठीक आहे, आता ह्याचा अर्थ काय असतं बघा. बघा हे थोडं सांगायचा प्रयत्न करतो. आता तू येतोय का माझ्या बरोबर? नाही येते. ठीक आहे, मी दुसरा कोणाचा विचारतो. तू येतोय का माझ्या बरोबर? नाही येते. कोणाचा विचारतो. आलं का? इफ एल्स इफ. Yes. बरोबर की कधी कधी असं सिच्युएशन येते की तुम्हाला एका कंडिशन आहे, तुम्हाला खूप सारे कंडिशन विचारावं लागतात. जसं की आता तुम्हाला एखाद्या मूवीला जायचं असेल, तुमच्याकडे 2 तिकीट आहेत. तुम्ही एका मित्राला विचारा तुम्ही येतो का, तो नाही म्हणतो. मग तुम्ही दुसऱ्या मित्राला विचारा तू येतो का, नाही. मग ह्या केसमध्ये माहितीये का, ह्या केसमध्ये काय होतं, जो पहिला मित्र हो म्हणतो तेवढाच इफ पार्ट हो एक्झिक्यूट होतो, त्या खालचा होत नाही किंवा त्याच्या वरचा पण होत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आता असं होत नाही कधी, हा पण सॅटिस्फाय करतोय, हा पण सॅटिस्फाय करतो, मग हा पण एक्झिक्यूट, हा पण एक्झिक्यूट, असं कधीच होणार नाही. जो एक्झिक्यूट करतो त्याच्याच बरोबर तो जातो, बाकी कोणाबरोबर जात नाही. पटलं का सगळ्यांना? तर हे मी हे ट्राय करून दाखवतो तुम्हाला. सर कधीपर्यंत रिपीट होणार ही प्रोसेस? जोपर्यंत 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 तुमचं जोपर्यंत इफ कंडिशन जेवढे तुम्ही कंडिशन टाकता तोपर्यंत. आता ह्या केस मध्ये 1 2 3 मॅक्स 3 वेळा होईल किंवा मिनिमम 1 वेळा होईल. मिनिमम 1 वेळा म्हणजे काय, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तू क्रॅक केली एमपीएससी यूपीएससी, झालं की नाही, काय बनायचं ते बनला. तू नाही केला तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये, नाही तर 30 वर्ष झाले की काहीच करता येत नाही, मग तुम्ही तुमचं करा काहीतरी. Okay. Means there is no limit for applying conditions. एक्झॅक्टली. म्हणजे जोपर्यंत ट्रू कंडिशन नाही भेटत आपल्याला तोपर्यंत आपण करू शकतो. करू शकतो. आता तुमचं आता प्रोग्राम मध्ये तुम्हाला माहिती आहे की मॅक्झिमम एखाद्या बकेट मध्ये 100 जातात. कंडिशन तुमच्या मॅक्झिमम 100 बनते. मग तुम्ही 101 कंडिशन लिहाल का? नाही लिहिणार. तुमच्या कंडिशन किती आहेत ना त्याच्यानुसार तुम्ही एपीएलसी लावू शकता. समजा 2 कंडिशन एक्झिक्यूट झाले तर नाही होत ना, एका वेळी एकच कंडिशन साठी. मी तुम्हाला तेच म्हटलं, ही पण सॅटिस्फाय होते, ही पण सॅटिस्फाय होते, पण कुठला पहिला मित्र तुम्हाला पिक्चरला हो म्हणालाय, तुम्ही मग दुसऱ्याला विचारसाल का? नाही विचारणार ना. Yes, yes. कारण तुम्हाला 2 तिकीट आणि तुम्ही ग्रुप म्हणणार का कुणी माझ्यावर पिक्चर येतं का? नाही म्हणणार ना. कारण सगळ्यात हो म्हणाल तुम्ही कोणाला न्यायचाल? बरोबर ना. मग सगळे हा म्हटलं तर बरोबर ना. पंचायत येते ना. माझ्या केसमध्ये आपण चोरून विचारतो, तू येणार आहे का, तू येणार आहे का, अशी ती कॉन्सेप्ट आहे. मग हे तेच प्रकार, दरवाजा वाजवायचा आणि विचार तू येणार आहे का, तू येणार, असं ती कॉन्सेप्ट आहे. सर थोडस रिअल टाइम आपण कोडिंग कशी करणार? सपोज बॅक म्हणजे जे Sir, कोड म्हणजे मग ठीक आहे, तुम्हाला आता मी एक एक्झाम्पल script- सांगतो. आता मार्क्स एक्झाम्पल देतो, एकदम बेस्ट एक्झाम्पल मार्क्स आहे. अज्युम करा तुम्हाला मार्क पडलेत 55, म्हणजे तुम्हाला जरा चांगले पडले असेल, मला थोडे कमी पडतात. 55. आता मला ह्यांना ग्रेड द्यायचा आहे, तर मी पहिलं काय चेक करेल, इफ माझे मार्क्स बाबा आहेत का जास्त, किती 80 पेक्षा. इंजिनिअरिंगला 80 पडलेले मुश्किल आहे, आपण 66 टाकू. मी काय म्हणाल, SYSO यू गॉट डिस्टिंक्शन. मग मला हे सांगायचं तुला डिस्टिंक्शन पडले म्हणून.
बस याच्यावर माझं कंडिशन भागणार आहे का रे? डिस्टिंक्शन पडलं किंवा नाही पडलं असं चालणार आहे का मला? नाही नाही मला अजून काय नाही. कंडिशन द्यावं लागेल? एल्स इफ मला अजून एक कंडिशन द्यावं लागेल की बाबा माझे मार्क्स 60 पेक्षा मोठे पाहिजेत, जास्त पाहिजे. अँड महत्वाचं आहे, माझे मार्क्स 66 पेक्षा कमी पाहिजेत. तर मी काय म्हणाल, बाबा तुला फर्स्ट क्लास पडला. फर्स्ट क्लास. बरं, नाहीतर जर तुमचे मार्क्स 59 पेक्षा कमी 59 65 राईट 50 सॉरी 50 सॉरी मला 50 करायला लागेल. होल्ड ऑन, लेस दॅन 60 ठीक आहे 50 पेक्षा जास्त अँड मार्क्स लेस दॅन 59 करूया. 59 इक्वल टू टाकावं लागेल मला. इथे इथे इक्वल टू करतो, इथे इक्वल टू करतो. बरं, कारण 60% पडले आपण फर्स्ट क्लास म्हणतो ना, आणि 59 पडले की आपण त्याला सेकंड क्लास म्हणतो. मग इथे मी सेकंड लिहिणार. नाहीतर काय लिहितो आता, टेम्पररी तुमच्यासाठी लिहितो. नाहीतर काय करणार मी, एल्स काय म्हणणार मी त्याला, फेल. डायरेक्ट फेल. बरं ना, असंच होऊ शकतं ना. येस येस आता झालं की बघा, तुमचा हा रिअल टाइम सिनेरिओ झाला की नाही. येस सर. बरं, मी तुम्हाला दुसरं पण एक्झाम्पल दिलं. तुम्हाला मूवीचं जायचंय, तुम्ही प्रत्येकाला विचारता येणार आहे का, येणार आहे का, येणार आहे का. जो तुम्हाला हा म्हणेल तुम्ही त्याच्याबरोबर आता मूवीला. बाकीच्या विचारता का तुम्ही ह्या केसमध्ये? नाही. ह्या केस मध्ये तसंच आहे, हा टॉप पासून बॉटम पर्यंत येतो. जो पण इफ ची कंडिशन सॅटिस्फाय होते त्याच्या तो खालचा कधीही एक्झिक्यूट करत नाही. सगळ्यांना आता पटलं का? सो कंपोनंट टेस्टिंग मध्ये जास्त आपण इफ एल्स यूज करतो है ना सर? हो. ओके. मी म्हटलं ना, ज्याला फॉर आणि इफ कळालं त्याला प्रोग्रामिंग कळालं असं म्हणतात. हॅलो सर. हा बोला. सर ते लॉजिक लक्ष ते आता मी नॉन कम्प्युटर बॅकग्राऊंड ते ब्रॅकेट जे तुम्ही टाकते ना, हा कर्ली ब्रॅकेट, ते एक्झॅक्टली कुठे टाकायचे काय ते काही कळत नाही सर. बर, एक रूल्स Logic ओके 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 ठीक आहे. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते. गिव्ह मी सेकंड. कसं असतं म्हणजे एक सिंटॅक्स आहे. आता तुम्ही मशीन कोणतं बॅकग्राऊंड तुमचं? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला डायमेन्शन खूप मॅटर करतं. तुम्हाला कोणतीही गोष्ट डायमेन्शनच्या आत बसवावं लागते. येस. डायमेन्शन ह्या केसमध्ये काय येस आलं, सर. ह्यांना ह्या केसमध्ये त्याला सिंटॅक्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना? येस सर. सिंटॅक्स म्हणतात. मग तुम्हाला त्याचे काय सिंटॅक्स फॉलो करावं लागतं. जसं की इफ झालं, इफ नंतर राऊंड ब्रॅकेट द्यायचं. आता कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय झालं, ह्याला म्हणतात ब्लॉक म्हणतात. ह्याला काय म्हणतात? ब्लॉक म्हणतात. म्हणजे हे त्याचं घर झालं. ह्या इफचं घर काय झालं, हा ब्लॉक झाला. मग ह्याच्या आत तू जे काय लिहिशील ते सगळं त्याला सॅटिस्फाय. आता एल्स लिहितो मी, ब्रॅकेट सॅटिस्फाईड राईट. राईट. आणि एल साठी आता हे एल्सचं घर झालं. बरं. बरं, हे इफचं घर झालं, हे एल्सचं घर झालं. आता जी कंडिशन सॅटिस्फाईल तो त्याचा ब्लॉक एक्झिक्यूट करेल. पटलं का आता मला काय म्हणायचं? आता कळालं तुम्हाला? सगळा खेळ मॅक्झिमम तुम्हाला ह्याचा डाऊट येईल फक्त कर्ली ब्रॅकेटचा. अरे बघा ना, आता जर तुम्ही ऑब्झर्व इथे इथं मी माझा कर्सर आहे बरोबर, त्यांनी दाखवलं म्हणजे याचं घर कुठपर्यंत आहे, इथून त्याचं घर हेवायला घर आहे. ते इफचं घर ते रेड ब्रॅकेट पर्यंत. एक्झॅक्टली, ह्या एलचं हेवाला घर आहे. मग जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होईल तेव्हा काय होईल, ह्याच्या घरातला सगळं त्याचे सगळे घरातले मेंबर हे काही पण असत हे सगळं एक्झिक्यूट होणार. बरोबर. अशी ती कन्सेप्ट आहे. बरं, त्याच्या पुढे जाणारच नाही मग तो. नाही जाणार ना. जर तुला घराच्या बाहेर उंबरात कोंडून ठेवलं, तू घराच्या बाहेर जाशील का रे? नाही. नाही, हेच आहे ना, हे बांधून ठेवलंय. तुझा दरवाजा एंट्रन्स, हा एक्झिट. हॅलो सर. हा बोला. ते मार्क्सचं जे एक्झाम्पल दिलं ना, मला लास्ट लाईन जे आहे ना सर, थोडस कन्फ्युजन आहे. आता मार्क्स इज ग्रेटर दॅन 50, ओके, अँड मार्क्स इज लेस दॅन 59, म्हणजे याच्यात कंडिशन 59 च्या कमी जर असेल तर डायरेक्ट फेलच येणार रिझल्ट. ओके, म्हणजे ओके, नाही मी 60 वरती टाकले बघा ना, इथे 60 टाकले. बट इथं काय दिलेलं, मार्क्स इज लेस दॅन 59, म्हणजे 59 च्या कमी जर असेल तर डायरेक्ट फेलच येणार ना? नाही ना, राहिले तुमच्या. अरे मी लिहिलं नाही, अरे मी लिहिलं नाही कारण की वेळ जातोय बाकी काय नाही रे. मी तुम्हाला पाहिजे असेल तर लिहू का? एल सेफ. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. ओके ठीक आहे सर. वन मोर, जो ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 60 आहे ना, त्यानंतर 2 अँड आहे, ते चुकून झालंय की काही? नाही, 2 अँड लागतात त्याला, 2 अँड लागतात. कशासाठी ते सांगतो तुम्हाला, ते मला तेच सांगायचं ऍक्च्युअली मला. आता कसं असतं माहितीये का, आता बघा, आता एखाद्या व्यक्तीला पार्टी द्यायची नसते
बघा वाक्य एकदम सिंपल सिनियर सांगतो, मी तुम्हाला कळून जाईल. एखाद्या व्यक्तीला पार्टी द्यायची नाही, तो काय म्हणतो माहिती तुम्हाला? प्लीज म्यूट कारण मला पण त्रास होतो ऍक्च्युअली, मी डिस्टर्ब होतोय. ओके, समजा आता एक सिनियर सांगतो, एक मित्र आहे, तो जरा चिंगूस आहे, तो नेहमी ना पार्टी न देण्याचं कारण शोधत असतो. एक मिनिट, तो नेहमी काय करतो? पार्टी न देण्याचं कारण शोधतो. एकच मिनिट, मला ना ते अनोटेशन डिसेबल करू दे. डिसेबल अनोटेशन. ओके, हा काय म्हणत होतो? एक व्यक्ती आहे, तो खूप चिंगूस आहे, तो नेहमी पार्टी न देण्याचं शोधतो. मग त्याने आज कारण काय शोधलं माहितीये का? ए बी सी असे 3 मित्र आहेत. ए बी आणि सी हे 3 मित्र आहेत. आता एला तर पार्टी द्यायची नाही, मग तो काय म्हणून माहितीये का? जर बी आणि त्याला माहितीये सी गावाला गेलाय, बघा वाक्य आहे, त्याला माहितीये सी गावाला गेला, जर बी आणि सी आला, तुम्ही दोघं आला तर मी पार्टी देणार. याचा अर्थ काय झाला? पार्टी कॅन्सल. पार्टी कॅन्सल ना, म्हणजे काय झालं? बेसिकली कंडिशन काय झाली? जर दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तर मी पार्टी देणार, नाही तर नाही देणार. बरं, जर हा पण आला तरच मी येणार. म्हणजे नकळत पार्टी कॅन्सल झाली की नाही? येस. आता काय काय जण असतात ते व्हेजिटेरियन असतात, जर तू व्हेज खाल्लं तर मी तुला पार्टी देणार, नॉन व्हेजचे पैसे मी नाही भरणार, असं पण असतात लोक. येस. सेम कन्सेप्ट होती की नाही? मग हे अँड कंडिशन झाली, तुम्ही त्याला कंडिशन टाकताय. आता तुम्ही जेवढ्या अँड टाकचाल तेवढे तुमचे कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जसं की इथं मी जी ही एक कंडिशन, ही एक कंडिशन, आय कॅन पुट 1 मोर कंडिशन ॲज वेल. इथे पण अजून कंडिशन. याचा अर्थ काय आला? तुमच्या त्या तिन्ही कंडिशन ट्रू झाल्या पाहिजे. पटलं का? तुम्हाला कळालं? येस सर. आणि सर मार्क्स 60, मार्क्स 66 आणि अजून एक केलं तर परत तिसरा हँड असेल की दोनच हँड असतील तिथं पण? कुठं आला? आता तुम्ही थर्ड टाकता तिथं. हा, इथे पण टाकावं लागतो मार्क्स. याचा अर्थ काय? त्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके. नाही, तिथं कन्फ्युज होतं की 2 हँड टाकायचे का 3? तुम्ही एक हँड टाकलं चालतं, डबल हँड टाकलं काय विषय नाही, एवढा काय फरक पडत नाही. डबल हँड टाका, ट्रिपल हँड टाका, काय फरक? ट्रिपल हँड नाही टाका शकत कोणी, डबल हँड पण जातं शकत. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? येस सर. आता अँड ची कन्सेप्ट कळाली. आता आपण थोडंसं ऑर करतो. तर कसं ह्याच्यामध्ये लॉजिकल ऑपरेटर पण असतात. आता अँड कधी वापरायचा? जेव्हा तुम्हाला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायचं तेव्हा अँड करायचा. ऑर कसं असतं माहितीये का? जर तुम्हाला दोघांपैकी एक कधी कंडिशन सॅटिस्फाय, जसं मी तुम्हाला तिकीटचं एक्झाम्पल दिलं, बरोबर? तुमच्याकडे तिकीट्स आहे, मूवीला तिकीट्स आहे. जर पहिला हा म्हणाला तर चालेल, दोघं हा म्हणायला चालेल, पण दोघं नाही म्हणायचं मी नाही येणार. आता जर बऱ्यापैकी लोकांना मेकॅनिकलचं पण जरी असेल किंवा बाकीचे कुठल्या बॅकग्राऊंड असेल तरी तुम्हाला ऑरचं लघु समजेल. अँड म्हणजे बेसिकली मल्टिप्लिकेशन असतं. अँड म्हणजे कसं नेहमी मल्टिप्लिकेशन प्रमाणे ट्रीट करा. जसं की दोघं इनपुट हाय असतील तर एक्झॅक्टली आउटपुट ए. 1 येतं. इलेक्ट्रॉनिक बॅकग्राऊंड दिसतंय. नाही कम्प्युटर का? ओके, ठीक आहे. 0 0 0 1 1 0 1 1. अँड म्हणजे नेहमी मल्टिप्लिकेशन असतं. 0 × 0 काय असतं? 0 असतं. 0 × 0 0 आणि 1. म्हणजे जेव्हा दोघं पण हा म्हणतील तेव्हाच मी पार्टी देणार. आणि ऑर म्हणजे काय असतं? नेहमी ऍडिशन असते. एकाने जर हो म्हणाला की चालते बाबा ये आपण जाऊया, दोघं आले तर चालतंय. ही कन्सेप्ट झाली. आता पटलं का सगळ्यांना हे? येस येस सर. ठीक आहे. आपण आज इफ एल्स घेतलेलं आहे. इफ एल्स एवढंच करूया, कारण की अजून एक छोटा 1-2 प्रोग्राम करूया, मग तुम्हाला थोडं इझी पडून जाईल. आता आपला क्वेश्चन काय करा? राईट अ प्रोग्राम, फाइंड अ गिवन नंबर. गिवन ते नंबर इव्हन ऑडचं पण विचारतात ना? तेच करायला लागलं, इव्हन ऑर ऑड. आता बघा, आता जस्ट इमॅजिन करा, तुम्हाला म्हटलं पाऊस पडला की नाही, तुम्ही कसं चेक करता? पाणी पाठ्याकडून पडते की नाही त्यावरून ठरवते की नाही. मग तसं होतं. त्यांनी काय केलंय माहितीये का? एखाद्या आता इव्हन आणि ऑड कसं ठरवता? जेव्हा एखाद्या नंबरला तुम्ही 2 ने डिवाइड करता आणि जर तो रिमाइंडर 0 येत असेल, बघा वाक्य काय का, जर रिमाइंडर 0 येत असेल तर तुमचा इव्हन झाला. मग ह्यांनी काय म्हणाले? आता तुम्हाला एखाद्या गोष्टी नंबरचा रिमाइंडर काढायचा, डू वन थिंग, त्या नंबरला फक्त पर्सेंट लिहा आणि 2 लिहा, म्हणजे 2 ने डिवाइड केलं. हा काय देणार तुम्हाला? रिमाइंडर देणार. काय देणार तुम्हाला? रिमाइंडर. आणि जर हा माझा रिमाइंडर जर 0 असेल तर काय झाला तो? राईट. मग मी आता इथे लिहितो इंट a = 20 लिहितो. आता मला कंडिशन चेक करायची, बरोबर ना, आहे की नाही? इफ म्हणून ई टाकलं, ह्याची व्हॅल्यू मला कम्पेअर करायची. मला रिमाइंडर पाहिजे म्हणून पर्सेंट टाकला. मला कोणाबरोबर चेक करणार? 2 बरोबर. जर डबल 0 म्हणजे काय? ह्याला म्हणतात कंपॅरेटर ऑपरेटर म्हणतात. म्हणजे ह्याची व्हॅल्यू बघा, ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू मॅच व्हायला पाहिजे. जर दोघांची व्हॅल्यू मॅच झाली याचा अर्थ काय झाला?
Even. True. Exactly. So condition 2 will number is even. Else number is odd. चेक करायचं, डिबग करायचं, डबल क्लिक करायचं कुठल्याही नंबरला आणि डिबग करायचं, F6 दाबायचं. जर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू बघायची असेल तर राईट क्लिक, त्याला राईट क्लिक करा आणि वॉच म्हणा, तुम्हाला त्याची व्हॅल्यू येऊन जाईल. बघा अरे यार, हे चालू झालं परत, वाटलंच होतं मला. शट. ठीक आहे, मी त्याला करतो नीट. आलं का? कंडिशन ट्रू झाले म्हणून तो इव्हन ला गेला. पटलं का सगळ्यांना? येस. सर काय एरर शो करतोय तो? काय नाही, त्याला ह्याला क्रॉस केलं ना काम होऊन जातं, त्याला बंद करून चालू करावं लागतं फक्त. ते आय गेस मेमरी इश्यू असतो. मेमरी इश्यू. तेच मग अशी मी काय केलं कळलं का, ते चालू असताना त्याला मध्ये काय कोड मध्ये किडे केले ना, ते चालत नाही त्याला. सर हा बोला. पर्सेंट आणि स्लॅश मध्ये डिफरन्स काय आहे? बघा ना, पर्सेंट हा तुम्हाला रिमाइंडर रिटर्न करतो आणि स्लॅश हा डिवाइड करतो. जसं की ज्या केस मध्ये बघा, इथे 20 आहे, ह्याला मी स्लॅश टाकलं तर तुम्ही मला सांगा आउटपुट काय येईल? डिव्हिजन येईल सर. डिव्हिजन म्हणजे काय येईल? बेसिकली 10 येईल. 10. आणि पर्सेंट टाकला तो काय देईल? रिमाइंडर देईल. आता आपल्याला काय चेक करायचंय? इव्हन अँड ऑड. आता जसं तुम्ही तो म्हटलं, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सिंटेक्स थोडेसे पाठ करावं लागतील. आता मला इव्हन अँड ऑड म्हटलं की मला ऑब्विसली मला पर्सेंट करावं लागेल, कारण जेणेकरून मला रिमाइंडर चेक करावं लागेल. झालं. ठीक आहे. आजच्या पुरतं बास करू. आय थिंक उद्या आपल्याला जो घ्यायचा आहे, आय थिंक सगळ्यांना तर कळायला लागलं. एकच मिनिट, मला जनरल क्वेश्चन आहे माझा. हा बोला. मग एक मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप करू. हा ओके.